नमस्कार, मी साक्षी रावणम. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आमदार प्रताप सरनाईक यांच्या तीर्थदर्शन योजनेच्या संकल्पनेवर शिक्कामोर्तब. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना घेता येणार तीर्थक्षेत्रांचा लाभ. मंडणगड एसटी आगारात अस्वच्छता, प्रवाशांनी मुरडले नाक. शहापूरमध्ये बिबट्याचा वावर, स्थानिकांमध्ये घबराहट. राज्यात टोमॅटोचे भाव वाढले, बाजारातील आवक घटली. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना याच वर्षापासून लवकरच सुरू होणार असून 60 वर्षावरील भाविकांना त्याचा लाभ घेता येणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबत सरकारकडे मागणी केली होती. तसेच सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात देखील या योजनेबाबत सरनाईकांनी आग्रह दर्शवला. त्यामुळे राज्यात तात्काळ ही योजना लागू केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. क्षेत्राची यात्रा ज्यांना ज्यांना करायची आहे अशा लोकांसाठी एक योजना करावी अशा प्रकारची मागणी होती. सरकार हे सर्वसामान्यांचं आहे, त्यामुळे ज्येष्ठांना जे तीर्थयात्रा परवडणारी नाही. कारण आमचे अनेक आमदार इथं प्रताप सरनाईक आहेत, राम आहेत कदम, आपला प्रकाश सुर्वे आहेत, भोंडेकर आहेत, बरेच आमदार, सगळ्यांची नावं मी घेत नाही. दरवर्षी आपापल्या मतदारसंघातून या ठिकाणी तीर्थयात्रेला घेऊन बच्चू कडू पण बऱ्याच लोकांना तीर्थयात्रेला घेऊन जातात. त्यामुळे दिव्यांगांचं त्यांचं मोठं काम आहे. दिव्यांगांना देखील जे काही त्यांना सोयीसुविधा देणं खरं म्हणजे हे देखील एक पुण्याचं काम आहे. आणि म्हणून आज ही मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थक्षेत्र योजना आज सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये एक धोरण ठरवलं जाईल, त्यांचे ऑनलाईन अर्ज घेतले जातील आणि बाय रोटेशन दरवर्षी एक आकडा 5-10 हजार जे काही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना आपण शासनाच्या माध्यमातून हे तीर्थयात्रा त्यांची कशी सुकर होईल आणि त्यांना देवदर्शनाचा लाभ मिळेल. ज्येष्ठ असल्यामुळे काही अडचणी त्यांच्या असतात, त्या दूर कशा होतील या सगळ्यासाठी सरकार सकारात्मक आहे. सरकारने आम्ही कोकणातील मंडणगड एसटी आगार खड्ड्यात गेले असून इतर बस स्थानकाची देखील खूपच वाईट अवस्था झाली आहे. मंडणगड तसेच इतर बस आगारातून शालेय विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, महिला व पुरुष हे प्रवास करतात. परंतु आगारातील खड्डे, अस्वच्छ शौचालय, कचरा, सांडपाणी यामुळे दुर्गंधी पसरल्याने प्रवाशांनी नाक मुरडले आहे. त्यामुळे कोकणाला कोण वाली आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. शहापूर तालुक्यातील वासिंद येथील शेर गावातील ग्रामस्थ गणपत तारमले यांच्या घरासमोर बसलेल्या पाळीव कुत्रीवर बिबट्याने हल्ला केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. बिबट्याने हल्ला केल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे गावातील बिबट्याच्या वावराबद्दल माहिती मिळाली. यापूर्वी या भागात 5 ते 6 वेळा बिबट्याचा वावर दिसून आल्याने शेतीच्या कामासाठी शेतकरी शेतावर जाण्यासाठी कचरत आहेत. त्यामुळे वन विभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पावसाचा जोर वाढल्यानंतर गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून स्थिर असलेल्या टोमॅटोच्या दराने उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. परराज्यातून आणि महाराष्ट्रातून होणारी टोमॅटोची आवक कमी झाल्याने किरकोळ आणि घाऊक बाजारात टोमॅटोचे दर वधारल्याची व्यापाऱ्यांनी माहिती सांगितली. घाऊकमध्ये आधी 20 ते 24 रुपयांनी उपलब्ध असलेल्या टोमॅटोचे भाव आता 28 ते 32 रुपयांवर पोहोचले आहेत. पावसामुळे उत्पादन खराब होते, तसेच शेतातून उत्पादन घेण्यास अडचण येत असल्याने बाजारात आवक कमी झाली आहे. मागील वर्षी देखील पावसाळ्यात टोमॅटोच्या दरांनी उच्चांक गाठला होता. राज्यात मान्सूनला जोरदार सुरुवात झाली असून पावसाळी पर्यटनासाठी माथेरान सज्ज झाले आहे. पर्यटकांनी पावसाळी पर्यटनाचा मनमुराद आनंद घ्यावा यासाठी माथेरानमधील अनेक हॉटेल्स, रस्त्याच्या बाजूचे भजी आणि चहाचे स्टॉल्सने पर्यटकांच्या उत्तम सोयीची व्यवस्था केली आहे. मागील वर्षी पावसाळ्यातील 4 महिन्यात 3 लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी माथेरानला भेट दिली होती.
यावर्षीही इतकाच प्रतिसाद पर्यटकांकडून मिळेल असा विश्वास येथील स्थानिक व्यापार वर्ग व्यक्त करत आहेत. आगामी 6 महिन्यांमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले विमान उड्डाण होणार असून विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल व उरणमधील स्थानिक मतदारांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी.बा. पाटील यांचे नाव मिळावे यासाठीचा लढा पुन्हा आक्रमक करण्याचा विचार व्यक्त केला आहे. मागील 2 वर्षांपासून पनवेल व उरण येथील विविध राजकीय पक्ष स्थानिक प्रकल्पग्रस्त या लढ्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. तरी केंद्र सरकारने या विमानतळाला दी.बा. पाटील यांचे नाव जाहीर न केल्यास याचा फटका विधानसभेच्या निवडणुकीत पनवेल, उरण व नवी मुंबईतील उमेदवारांना बसू नये यासाठी भाजप व महायुतीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान, नागरी विमान वाहतूक केंद्रीय व राज्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यासाठी कंबर कसली आहे. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढून डेंग्यू, मलेरिया सारखे आजार उद्भवतात. या पार्श्वभूमीवर डास प्रतिबंधासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका विविध स्तरावर प्रयत्न करत असून अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांच्या माध्यमातून पालिकेने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नमस्कार, मी प्रिया बापट. नमस्कार, मी उमेश कामत. पावसाळा सुरू झालेला आहे आणि त्याचबरोबर डेंग्यू आणि मलेरियाचं आगमन सुद्धा झालेलं आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घर आणि कार्यालयाच्या परिसरातील साचलेलं पाणी नियमितपणे काढत राहा, कारण या साचलेल्या पाण्यामध्येच डेंग्यू आणि मलेरियाचे डास होतात. तरी सुद्धा तुमच्या आजूबाजूच्या कोणाला जर ताप आला तर आपला दवाखाना किंवा बीएमसीच्या रुग्णालयात जाऊन त्यांना ताबडतोब चाचणी करायला सांगा, जिथे रुग्णांचं उपचार मोफत आहे. आपलं कुटुंब हेच आपलं जीवन आहे. डास पळवा आणि आपलं कुटुंब आणि जीवन वाचवा. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.